नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मस्त ना? आज मी बनवणार आहे व्हेज मंचुरियन. चला तर मग पाहूयात व्हेज मंचुरियन. मंचुरियन करण्यासाठी मी सगळ्यात आधी कोबी किसून घेतलेला आहे. कोबी आपल्याला मोठ्या किसणीने किसून घ्यायचा आहे. त्यामध्ये मी आता कांदा टाकत आहे. कांदासुद्धा बारीक कापून घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला मीठ टाकून हे थोडंसं पाणी सुटण्यासाठी 5 मिनिट तसंच ठेवून द्यायचं आहे. व्यवस्थित सगळं मिक्स करून हे आपल्याला 5 मिनिटं असंच ठेवायचं आहे. 5 मिनिट झालेले आहेत. आता हे आपल्याला हाताने व्यवस्थित असं स्मॅश करून घ्यायचं आहे. एकजीव करून घ्यायचं आहे सगळं. हे बघा, तुम्ही पाहू शकता कसं पाणी सुटलं आहे कोबीला. आता यामध्ये आपण सिमला मिरची टाकूयात. सिमला मिरची बारीक कापून घेतलेली आहे. किसलेलं गाजर आणि बीटसुद्धा आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे. आता हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला. आता यामध्ये मी आलं लसूण पेस्ट टाकते. मिरची पावडर टाकली आहे. सॉस टाकायचा आहे आपल्याला. शेजवान चटणी, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस आणि सोया सॉस. हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये मी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे, मीठ टाकलं आहे. आता हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. सर्व एकत्र काढून घ्यायचं आहे. थोडीशी हिरवी मिरचीची पेस्ट आणि यामध्ये मी कॉर्नफ्लोअर टाकत आहे आणि काही मैदा टाकत आहे. कॉर्नफ्लोअर आणि मैदा आपल्याला समप्रमाणात घ्यायचं आहे आणि हे सर्व व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा पाणी ॲड करायचं नाही. कोबीला जेवढं पाणी सुटलं आहे ना, त्यातच आपल्याला हे सर्व मळून घ्यायचं आहे. एकदम घट्टसुद्धा नाही मळायचं आणि लूज पण नाही ठेवायचं. हे बघा, आपलं बॅटर तयार झालेलं आहे. अशा प्रकारे गोल गोल छोटे छोटे बॉल आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी बॉल बनवून घेतले आहेत. आता हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. हे बॉल आपल्याला मीडियम फ्लेमवरती तळायचे आहेत. जास्त फुल गॅसवरती तळले तर आतमध्ये कच्ची राहते भाजी. त्यामुळे हे मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचे आहेत. हे मंचुरियन बॉल तळायला थोडा वेळ लागतो. अशा प्रकारे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत आपल्याला. तुम्ही पाहू शकता, बीटामुळे याला कलर छान आलेला आहे. आता हे काढून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे सर्व मंचुरियन माझे तळून झालेले आहेत. आता मी ग्रेव्हीसाठी एका कढईमध्ये तेल टाकते. आता त्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे. कांदा मी मोठा मोठा कापलेला आहे, चौकोनी. आता त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायची आहे आपल्याला आणि त्यामध्ये सिमला मिर्च पण टाकायची आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आहे आणि हे फुल गॅसवरती व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता मी स्लरी करण्यासाठी मी थोडंसं कॉर्नफ्लोअरचं पीठ घेतलं आहे पाण्यात आणि त्याची स्लरी बनवली आहे. आता आपल्या भाज्या परतलेल्या आहेत. त्या आपल्याला जास्त कुक पण नाही करायच्या. आता त्यामध्ये मी रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, सोया सॉस आणि आपला टोमॅटो सॉस टाकला आहे. थोडं मीठ टाकायचं आहे आणि आता आपल्याला कॉर्नफ्लोअरची स्लरी टाकायची आहे त्यामध्ये. हे व्यवस्थित उकळी येऊ द्यायची. त्याला 1-2 उकळी आली की मग त्यामध्ये आपल्याला मंचुरियन बॉल टाकायचे आहेत आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये आपल्याला शेजवान चटणी टाकायची आहे. आता मी शेजवान चटणी टाकलेली आहे आणि हे आपलं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपले व्हेज मंचुरियन तयार आहेत. हे गरम गरमच खायला छान लागतात. हे गरम गरम सर्व करू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपली रेसिपी तयार आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन